घरबसल्या अगरबत्ती बनवून पैसे कमवा अशी जाहिरात करून बेगळ गावात तब्बल 8,000 महिलांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पंढरपूर सोलापूर येथील असलेल्या या युवकाने 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी महिलांनी शहापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे। सुरुवातीला या भामट्याने अजय पाटील असे नाव सांगितले, पण तपासात तो बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर, राहणार जलोळी, पंढरपूर, जिल्हा सोलापूर असल्याचे निष्पन्न झाले आहे। घरबसल्या अगरबत्तीचा उद्योग करून हजारो रुपये कमविण्याचे आमिष देऊन त्याने बेळगाव शहर आणि आसपासच्या महिलांना जाळ्यात ओढले। शांतपणे ते त्यांची संकल्पना महिलांच्या गळी उतरवत होता। महिलांना संकल्पना पटल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडून 2,500 रुपयांची मागणी करत होता। 20 दिवसांत 3,000 पगार दिला जाईल असे तो महिलांना पटवून देत। 2,500 रुपयांची प्रारंभिक रक्कम व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे साहित्य पुरविण्यासाठी घेत असल्याचेही तो महिलांना समजावून सांगत। अशा पद्धतीने त्यांनी 8,000 महिलांना लक्ष्य करून त्यांच्याकडून पैसे गोळा केले असा आरोप करण्यात आला आहे। या भामट्याने अशा पद्धतीने तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। संशयिताने महिलांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी सुरुवातीला काही महिलांना 3,000 रुपये पगार दिल्याचे देखील उघड झाले आहे। दरम्यान सदस्य महिलांची संख्या वाढल्यानंतर पैसे घेऊन त्यांना पोबारा केल्याचे सांगितले जाते। सदस्य महिलांचा संशयित मेळावा देखील घेत होता। यासाठी तो 100 रुपये प्रत्येकी याप्रमाणे महिलांकडून हॉल भाडेही उकळायचा अशी माहिती आहे। महिलांना घरी कच्चा माल देण्यासाठी त्याने रिक्षा देखील जोडल्या होत्या। या रिक्षाधारकांना संशयिताने भाड्याचे पैसे दिले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या प्रकरणी महिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून त्याला अटक करण्याची मागणी केली आहे। दरम्यान संशयित बाबासाहेब कोळेकर सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत।